द्रवणे कंठी कौस्तुभ मणे कंठी कौस्तुभ मणे विराजित तुळसी हर गळा कसे तुळसी हर पीतांबर तुळसी हार गळा कसे पीतांबर आवडे निरंतर हे जे ध्यान तुळसी हार आवडे निरंतर हेची जाण आवडे निरंतर हेची जाण विठोबार खुमार विठोबार खुमार विठोबार खुमार चिंता के गातार फल चिंता नाही मागुता जन्म घेणे नाही मागुता जन्म घेणे नाही मागुता जन्म घेणे जनार्दनी भोग प्रारब्ध जनार्दनी भोग प्रारब्ध जनार्दनी भोग प्रारब्ध हरी कृपेचे आता नाश झाला हरी कृपेचे आता नाश झाला हरी कृपेचे आता नाश झाला हरी मुखी गाता हरपली हरी मुखी गाता हरपली हरी मुखी गाता हरपली चिंता हरी मुखी गाता हरपली चिंता नाही मागुता जन्म घेणे नाही मागुता जन्म घेणे नाही मागुता जन्म घेणे विठोबार कुमार नाम हरे नाम रे आवडीने भावे हरि नाम घेसे आवडीने भावे नाही मागुता जन्म घेणे
हरिमुखी गाथा हरपलीचा हरिमुखी गाथा हरपलीचे सुदाम महाराज आणि रमेश महाराज दोघांनाही धन्यवाद. हा मुलगा टाळ घेऊन उभा राहिला यालाही खूप खूप धन्यवाद. जीन्स पॅन्ट घातलेली आहे पण ठीक आहे, हरकत नाही. त्यांना जर आपण म्हटलो की तुम्ही धोतर नेसून या आणि ते जर उद्या आलेच नाही तर आपल्याला टाळ घ्यायलाच कुणी राहणार नाही. त्याच्यामुळे जसं असेल तसं काही हरकत नाही. शेवटी वारकरी संप्रदाय हा एकमेकांना सांभाळून घेणारा संप्रदाय. आपणच परस्परांना सांभाळून घेतलं पाहिजे. या सप्ताहाला पॅन्ट घालून आले, पुढच्या वर्षी परिवर्तन होईल, पुढच्या वर्षी धोतर नेसून येतील, त्या पुढच्या वर्षी गायन करतील, त्या पुढच्या वर्षी कीर्तन करतील. म्हणजे हळूहळू आपला संप्रदाय असा वाढत जाईल. म्हणून आपण सगळ्यांना सांभाळून घेतलं पाहिजे. यारी यारी लहान थोर याती भरती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाशी. आमच्या मातोश्री पण पुढे कीर्तन ऐकण्यासाठी बसल्या, तुम्हाला धन्यवाद. आणि आमचे परम मित्र हरिभक्ती परायण युवराज महाराज पाटील हे वाडा तालुक्यातले जे काही मुख्य मृदंगाचार्य आहेत त्यापैकी अग्रगण्य नाव ज्यांचं घेतलं जातं असे युवराज महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहे. युवराज महाराज तुम्हालाही धन्यवाद. साऊंड व्यवस्था अतिशय चांगली आहे. माझ्यासमोर बसलेली सगळी मंडळी चांगली आहे. आणि आता बरोबर 10 वाजायला 5 मिनिटं कमी आहेत आणि 11 वाजेपर्यंत आपल्याला सेवा करायची आहे. तेव्हा सर्वांनी शांत चित्तानं श्रवण करा. तुम्हा सर्व भगवान स्वरूप श्रुतवृंदांच्या चरणी पुनश्च एकदा साष्टांग दंडवत करतो आणि सेवेला सुरुवात करूयात. विठ्ठल सज्जन हो, नाद बाबांचा हा हरिपाठ या ग्रंथातील अभंग आहे. वारकरी संप्रदायामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं मोठं योगदान आहे. आदिशक्ती बहिणाबाई महाराजांनी वारकरी तत्वज्ञानाच्या इमारतीचं वर्णन एका अभंगामध्ये केलेले आहे. आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. संत कृपा झाली इमारत फळ आली, ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया. संत कृपा झाली या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा पाया माऊली ज्ञानोबरांनी घातला. या वारकरी तत्वज्ञानाचा किंवा भक्तीच्या इमारतीचा विस्तार नामदेव महाराजांनी केला. वारकरी तत्वज्ञानाच्या इमारतीचा कळस जगद्गुरु तुकोबाराय झाले. पण कळस आणि पाया या दोघांना एक संध ठेवण्याचं काम जर कोण करत असेल तर तो खांब करत असतो, लक्षात ठेवा. म्हणून खांबाची भूमिका ही समन्वयाची असते. म्हणजे पाया आणि कळस या दोघांमध्ये समन्वय राखून ठेवण्याचं काम कोण करतं? स्तंभ करत असतो, खांब करत असतो. जर खांबच नसला, पाया कितीही मजबूत असला आणि कळस कितीही उंचीचा असला, पण या दोघांना जोडणारा दुवा स्तंभ नसेल तर काय फायदा आहे मला सांगा. म्हणून आज स्तंभाला म्हणजे दुव्याला, समन्वयकाला खूप महत्व आहे. आपण जर विचार केला तर न्यायमूर्ती रानडे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांविषयी असं म्हटले की महाराष्ट्राचे समन्वयाचार्य जर कोण असतील तर ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज. यांनी कशा कशाचा समन्वय घातला. माणसं, युवराज महाराज थोडे माणसं समान वयाची नसली तरी चालतील, परंतु माणसांमध्ये समन्वय असला पाहिजे. फार महत्वाचं आहे. ज्या व्यक्तींमध्ये समन्वयाची भूमिका आहे, ज्यांच्यामध्ये सांभाळून घेण्याची भूमिका आहे, ती माणसं जीवनामध्ये पुढे जातात. कट्टरता जिथं असते तिथं माणसं पतनाला जात असतात, लक्षात ठेवा. अनन्यता वेगळी आणि कट्टरता वेगळी, अभिमान वेगळा आणि दुराभिमान वेगळा. एखाद्या गोष्टीचा दुराभिमान बाळगत बसलो तर आपण कधी पुढे जाऊ शकत नाही, लक्षात ठेवा. एखाद्या गोष्टीविषयी कट्टरता बाळगत बसलो तर आपण कधी पुढे जाऊ शकत नाही. तुम्हाला
तुम्हाला उदाहरण सांगतो. आपल्याला पाणी माहिती आहे, जर तहान लागली तर पाणी आपण पिऊ शकतो. आपल्याला कपडे धुवायचे असतील तर आपण त्या कपडे पाण्यामध्ये धुवू शकतो. गाई गुरांना पाणी प्यायचं असेल तर पाणी पाजू शकतो. आपल्याला स्नान करायचं असेल पाण्यामध्ये, नदीमध्ये, तर आपण नदीत जाऊन पाण्यानं स्नान करू शकतो. म्हणजे किती उपयोगाचं पाणी आहे. पाण्याला जीवन म्हटलंय. पाणी नसेल तर जीवनच नाही. म्हणून जीवन आणि पाणी या दोन गोष्टी एकच आहे. मी तुम्हाला विचारतो, हेच पाणी जर बर्फ झालं, कट्टर झालं, तर तहान लागली तर पिता येतं का? ते अपायकारक ठरतं की उपायकारक? अपायकारक ठरतं. आपल्याला कपडे धुवायचे असतील तर कपडे धुण्याकरता बर्फानं कपडे धुता येतात का? दयानंद पाणी नाही. आपल्याला गुरांना पाणी पाजायचं असेल तर आपण बर्फ पाजू शकतो का? नाही. आपल्याला स्नान करायचं असेल तर बर्फानं स्नान करता येऊ शकतं का? नाही. महाराज, कट्टरता ही कायम अपायकारक असते. साधं पाणी कट्टर झालं, पाण्याचा बर्फ झाला, तर ते तुम्हाला कुठलाच उपाय देऊ शकत नाही. फक्त आणि फक्त अपायच आपल्या जीवनामध्ये करतं. पण तेच जर पातळ असेल, तेच जर समन्वयाची भूमिका घेऊन असेल, तेच जर सरळ असेल, तर आपल्या जीवनामध्ये अनेक फायदे पाण्याचे होतात. म्हणून मानवी जीवनामध्ये समन्वय, कुठल्याही गोष्टीमध्ये आपण समन्वय घालायला शिकलं पाहिजे. विठ्ठल जमत नाही म्हणून थेट फारकतीपर्यंत जाऊ नका, कुठेतरी समन्वय घाला. भावाभावाचं जमत नाही, नक्कीच दोन बाजू असतील, पण या दोन बाजू एका बाजूला ओढत नेण्यापेक्षा त्यानं तिकडं ओढायचं, यानं इकडं ओढायचं. बरोबर माहिती आहे तुम्हाला? ते दोन्ही बाजूला जर आपण एकच हातानं जर असं ताणवलं, आनंद महाराज काय होतं? ताणतं ते, आणि ठराविक मर्यादेपर्यंत ताणतं. पण अजून आपण ताणवलं तर काय होतं? तुटतं. बरोबर ना? तुटल्यानंतर दोघांना पण झटका बसतो त्याचा. मध्यभागी तुटलं तर दोघांनी धरून पकडलेलं असतं ना, दोघांनाही झटका बसतो. पण एक लक्षात ठेवा, ते जर सोडून दिलं एकानं, तर जो सोडतो त्याच्या जीवनात आनंद असतो, आणि जो लावून धरतो त्याला झटका बसत असतो. आणि झटका बसवल्यावर तोही शहाणा होतो. त्याला कळतं की आता हे लावून धरायचं नसतं. विठ्ठल लबराचं नाही सांगत, आपल्या दैनंदिन जीवनातील या गोष्टी. माळकऱ्यांनी सुद्धा फार लावून धरण्यात काही अर्थ नाहीये. फार कुठंतरी समन्वय. नाथ बाबा हे समन्वयकार होते. नाथ बाबांनी दोन जातींमध्ये समन्वय घडवला. ते ज्या कुळात जन्माला आले ते कुळ ब्राह्मण कुलोत्पन्न होते. पण महारवाड्यात, मांगवाड्यात जाऊन त्यांनी कीर्तन प्रवचन केली. नाथबाबांनी कधीच पंडितांच्या समोर आणि माळकऱ्यांच्या समोर परमार्थ सांगितला नाही. लक्षात ठेवा. नाथबाबांनी नेहमी जे माळकरी नाहीये अशा लोकांना माळकरी बनवलं. आज महाराज गावात आले की लोक सांगतात त्यांच्या घरी जाऊ नका बरं का, ते माळकरी नाहीयेत, त्यांच्या घरी जाऊ नका. का जाऊ नका? मग आमच्या घरी या, आम्ही माळकरी आहे. पण तुम्ही माळकरीच आहे, तुमच्या घरी यायची काय गरज आहे? खरंय की नाही? तुम्ही माळकरीच आहे, तुमच्या घरी येऊन करायचं काय? जे माळकरी नाही ते माळकरी झाले पाहिजे, याकरता बिगर माळकऱ्याच्या घरी गेले पाहिजे. नाथबाबा कुठे गेले? नाथबाबा कधीच माळकऱ्यांच्या जे पंडित विद्वान ब्राह्मण होते यांच्या घरी गेले नाही. पण नाथबाबा सर्वसामान्य हरिजन समाजाच्या घरी गेले. महारवाड्यात गेले, मांगवाड्यात गेले. तिथं जाऊन त्यांनी भारुड रचली. जोहार मायबाप जोहार म्हणाले. सर्वसामान्य कितपत पडलेल्या प्रापंचिक लोकांमध्ये गेले. प्रापंचिक लोकांमध्ये जाऊन त्यांना भारुड सांगितले. सत्वर पाव ग मला भवानी आई रोड गावाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोड गावाहीन तुला. सासरा माझा गावी गेला तिकडेच खप्प विद्याला, सासरा माझा गावी गेला तिकडेच खप्प विद्याला. सासू माझी जात करीते लवकर निर्धाळी तिला, सासू माझी जात करते लवकर मी तिला. जाऊ माझी फडफड बोलते मोडकी कर ग तिला, जाऊ माझी फडफड करते मोडकी कर ग तिला. नंदेचं पोर किरकिर करता खरून होऊ दे त्याला, नंदाचा पोर किरकिर करताय खरून होऊ दे त्याला. एका जणांनी सगळीची जाऊ दे मोकळी कर ग मला, एका जणांनी सगळीच जाऊ दे एकटीच राहू दे मला. सत्वर पाव गे मला भवानी आई रोड गावाहीन तुला, सत्वर पाव गे मला भवानी आई रोड गावाहीन तुला. सत्वर पाव गे मला भवानी आई रोड गावाहीन तुला. म्हणजे भाषेच्या दृष्टीनं सुद्धा ते फार विद्वान होते. म्हणून पंडित
ती भाषा त्यांनी वापरली नाही. त्यांची भाषा एकदम सर्वसामान्य प्रापंचिक लोकांना कळेल अशी. म्हणून सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगाव आहे न तुला. हे भवानी आई तुम्हाला प्रसन्न हो, मी तुला रोडगाव आहे. सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला. गावाला गेलाय सासरा तिकडेच खपव, पुन्हा घरी येऊ देऊ नको. किती मजा वाटते बायांना ऐकायला, बघा ना तुम्ही ऐकायला. सासू माझी जाच करीते लवकर निर्दाळी तिला. ननंदेचं पोर किरकिर करत खरूज होऊ दे त्याला. ही भाषा जरी आपल्याला सामान्य वाटत असली तरी हिच्या पाठीमागचा तात्विक अर्थ हा असामान्य पारमार्थिक अर्थ आहे. आपण विचार करा, सत्वर पाव म्हणजे लवकर, त्वरित पाव. त्वरित या सत्वर का? कारण आता मनुष्य जन्म मिळालाय, पुन्हा मिळेल की नाही सांगता येत नाही. म्हणून या जन्मात तुम्हाला प्रसन्न हो, मी तुला रोडगाव आहे. रोडगा कशाचा असतो? रोडगा माहिती आहे तुम्हाला? पण रोडगा जाड असतो का बारीक असतो? इथं दाखवायला पण नाही एखादा रोडगा मला आता समोर बसल्यापैकी. रोडगा असा बारीक नसतो, रोडगा असा मजबूत असतो. आणि रोडगा हा 5 पदार्थांचं मिश्रण असतं, लक्षात ठेवा. बाजरी, गहू, तांदूळ, पाणी आणि तीळ या 5 गोष्टी एकत्रित केल्या की मग तो रोडगा तयार होतो. असा जाड रोडगा असतो, बरोबर. आता रोडगा म्हणजे प्रतिकात्मक आहे. आपण जो रोडगा करतो तो प्रतिकात्मक रोडगा आहे. पण खरा रोडगा सर काय असेल तर पंचमहाभूतांपासून निर्माण झालेला आपला पंचमहाभूतात्मक देह हाच रोडगा आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याला आत्मनिवेदन देह समर्पिजे देवा. भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद. संपूर्ण देह भगवंताला समर्पित करणं म्हणजे मी तुला रोडगाव आहे. त्या बदल्यात माझा सासरा गावी गेला तिकडच खपव. आता सासरा या शब्दाचा अर्थ होतो अहंकार. अनात्म पदार्थांच्या गावाला गेलाय, त्याला तिकडेच जाऊ दे. अहंकार माझ्या जीवनामध्ये येऊ देऊ नको. म्हणजे परमार्थातला प्रपंचातला सासरा म्हणजे आपल्या पतीचा बाप असतो, परंतु परमार्थामध्ये सासरा शब्दाचा अर्थ अहंकार असा होतो. ही रूपकाची भाषा आहे. व्यवहारामध्ये सासू कोण असते? आपल्या पतीची आई म्हणजे सासू असते. पण पारमार्थिक भाषेमध्ये पतीची आई म्हणजे सासू नव्हे. मग पारमार्थिक भाषेमध्ये सासू म्हणजे आपल्या अंतःकरणात असणारी कल्पना, ही सासू आहे. आणि हिचा सारखा जाच असतो आपल्याला. नामदेव महाराज म्हणतात, कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचू. कल्पनेच्या सासूचा खूप जाच असतो. म्हणून सासू म्हणजे कल्पना आहे. आणि कल्पना अविद्या या 2 गोष्टी एकत्रित झाल्या की पुन्हा आपल्याला जन्माला यावं लागतं, म्हणजे दुःखात पडावं लागतं. कल्पना, अविद्या येणे झाला जीव. नाथबाबांनीच सांगितलेलं आहे. ननंद म्हणजे कोण? ननंद म्हणजे रजोगुणी वृत्ती. आणि तिची 2 मुलं आहेत, एक काम आणि क्रोध. काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवा असं म्हटलेलं आहे. काम क्रोध यांना खरूज हो दे. ननंदेचं कार्ट म्हणजे काम क्रोध. त्यानंतर सांगितलंय जाऊ माझी फडफड बोलते. जाऊ म्हणजे वेदबाह्य किंवा शास्त्रबाह्य वदनारी वाणी. ही फडफड बोलते, हिला बंद कर, बुडकी कर. दादूला मारून आहुती देईन, मोकळी कर ग मला. दादूला म्हणजे कोण? अविवेक अंबुला, अहंकार सासुरा, अविद्येच्या घरा माझे नेले. परमार्थामध्ये आपला पती पती असतो, पण प्रपंचामधला पती हा वेगळा. आणि परमार्थातला आपला पती म्हणजे अविवेक, लक्षात ठेवा. आणि त्या अविवेकाला मी मारीन आणि विवेकी जीवन जगेल. आणि एका जनार्दनी सगळेची जाऊ दे, एकटीच राहू दे. आत्मतत्वानं मला एकटीला राहू दे, बाकी कुणीच माझ्या जीवनामध्ये नको. आता हेच जर नाथबाबांनी त्यांना थेट वेदांताच्या भाषेत हे सगळं समजावलं असतं तर कळालं असतं का? नाही. त्याच्याकरता त्यांना बहुरूढ समाजामध्ये जे प्रकार आहेत त्या बहुरूढ नात्यांचा उपयोग करून या सगळ्या लोकांना अध्यात्मामध्ये वळवण्याचं काम केलं. म्हणून बहुरूढ याच्यापासून भारूढ शब्द तयार झाला, बरोबर ना? किंवा भारूढ म्हणजे काय? सर्वसामान्य जीवांना भावावर आरूढ करण्याकरता जो वाङ्मय प्रकार निर्माण झाला त्याला भारूढ असं म्हणतात. म्हणून नाथ बाबा जे यांनी भाषिक समन्वय, प्रापंचिक आणि आध्यात्मिक हा देखील समन्वय त्यांच्या जीवनामध्ये होता. नाथ बाबांच्या जीवनामध्ये वर्णाचा समन्वय होता. उच्च वर्णीय, आपण ज्यांना ब्राह्मण वर्णीय म्हणतो, आणि ब्राह्मणेतर यांचा समन्वय नाथ बाबांच्या जीवनामध्ये दिसून येतो.
म्हणून नाथबाबांची वाङ्मय सरिता ही सगळ्यात लांब आहे. विठ्ठल विठ्ठल सगळ्या संतांनी ग्रंथ निर्मिती केली, परंतु बोटावर मोजणे इतकं वाङ्मय आहे. पण नाथबाबांचं जे वाङ्मय आहे ते फार विपुल अशा पद्धतीचं आहे. नाथबाबांच्या जीवनातला पहिला ग्रंथ आहे चतुश्लोकी भागवत. कोणता? लक्षपूर्वक ऐका, चतुश्लोकी भागवत. आणि हा चतुश्लोकी भागवत ग्रंथ गोदावरीच्या तटावर नाशिकला त्यांनी लिहिलेला आहे. पहिला ग्रंथ. गोदावरी महाराष्ट्रातली सगळ्यात लांब सरिता आहे आणि तिचाही उगम नाशिकमध्येच झाला. आणि नाथबाबांची वाङ्मय सरिता सगळ्यात दीर्घ आहे आणि तिचाही उगम नाशिकमध्येच गोदावरीच्या तीरावरच झाला. तीर्थयात्रा करत होते आणि जनार्दन स्वामी नाथबाबांचे गुरु त्यांनी आज्ञा केली की आता काव्य निर्मितीला हरकत नाही, आणि तेव्हा त्यांनी पहिला ग्रंथ चतुश्लोकी भागवत नावाचा निर्माण केला. आणि शेवटचा ग्रंथ त्यांच्या जीवनातला कोण सांगू शकतं बरं खाली बसलेल्यापैकी? नाथबाबांच्या जीवनातला शेवटचा ग्रंथ कोणता? येईल सांगता? मी तुम्हाला हे देतो, हिंट, क्ल्यू देतो थोडासा. नाथबाबा तो ग्रंथ त्याचा पूर्वार्ध पूर्ण करतात आणि नाथबाबांचं प्रारब्ध संपतं. नाथबाबांना जलसमाधी घ्यावी लागते. उर्वरित भाग त्यांचा शिष्य गाववा पूर्ण करतो. सांगा आता कोणता ग्रंथ आहे? सांगा. भावार्थ रामायण. कोणता ग्रंथ? पहिला कोणता? चतुश्लोकी भागवत. आणि शेवटचा कोणता? भावार्थ रामायण. आणि याच्यामध्ये हस्तामलक, शुकाष्टक, रुक्मिणी स्वयंवर असे स्फुट प्रकरण अनेक त्यांनी लिहिले. आणि दुसऱ्या बाजूला विचार करायचा झाला तर श्रीमद भागवताच्या 11 स्कंधावर एकनाथी भागवत त्यांनी लिहिले, अभंग गाथा लिहिला, रामायणावर टीका केली. म्हणजे असं कुठलं प्रकरणच राहिलं नाही की नाथबाबांनी त्याच्यावर प्रकाश टाकला नाही. नाथबाबांच्या गाथेमध्ये 100हून अधिक प्रकरण आपल्याला पाहायला भेटतात. एक प्रकरण नाहीये, वेगवेगळे. या समाजात जेवढ्या जाती आहेत त्या सगळ्या जातींची रूपक करून नाथबाबांनी अभंग निर्मिती केली. विठ्ठल. सध्या महाराष्ट्रात गाजत असलेलं पिंगळं तर माहितीच तुम्हाला. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, काल दुसरं येईल. हे जरी नाही काल, सरते शेवटी बा काळ बांधून येईल. सरते शेवटी बा, शेवटी शेवटी बा काळ बांधून येईल. शेवटी शेवटी बा एका जनार्दनी आमुचे काय वाजा येईल. एका जनार्दनी आमचे काय वाजा येईल. एका जनार्दनी आमुचे काय वाजा येईल. एका जनार्दनी आमचे काय वाजा येईल. पिंगला माधोरे बोल बोलत देखो. पिंगला माधोरे, पिंगला माधोरे बोल बोलत देखो. पिंगला माधोरे, पिंगला माधोरे बोल बोलत देखो. पिंगला माधोरे, पिंगला माधोरे बोल बोलत देखो. पिंगला माधोरे. असे अनेक प्रकार नाही. पिंगळा आहे, वासुदेव आहे, आंधळा आहे, पांगळा आहे, सगळे. आणि असे प्रकरण नामदेव शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी निर्माण केले. म्हणून त्यांना समन्वय, स्तंभ हा नेहमी मजबूत असला पाहिजे. म्हणून बहिणाबाईंनी त्यांचं एवढं मोठं कार्य पाहून बहिणाबाई त्यांच्याकरता शब्द वापरतात. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. हा भागवत धर्माचा स्तंभ आहे, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सांगू का काय असतं? आता चुली आहेत का आपल्याकडे? आहे ना चुली. आता गॅस आले सगळ्या घरोघरी, पण आता चुली असतीलच ना काही काही घरी. आता चुलीमध्ये तुम्ही लाकडं लावता, सरपण लावता. आता तुमचा स्वयंपाक आटोपल्यानंतर त्या चुलीच्या बाहेर एक आळं असतं, बरोबर ना? त्या आळ्यामध्ये आपण तो विस्तव बाहेर काढतो आळ्यात. आता ज्या वेळेस चुलीतून बाहेर तो विस्तव काढतो त्यावेळी त्या विस्तवाचा रंग कसा असतो? लाल, बरोबर.
आणि नंतर कसा होतो? काळा. पण लाल रंगाचा काळा कोळसा होण्याच्या मध्ये, लाल ते काळा या दोघांच्या मध्ये तर अजून एक रंग येत असतो. कोणता? कोणता? सफेद. बरोबर. तुम्ही जर पूर्ण काळा कोळसा झाला, त्याला फुंकर घातली तर तो पेटेल का? नाही पेटणार. आणि लाल असतो तेव्हा पेटलेलाच असतो. पण जेव्हा त्याच्यावर सफेद, त्या लाल बुंद विस्तवावर सफेद राख साचते, त्यावेळेस तुम्ही त्याच्यावर जर फुंकर मारली तर पुन्हा प्रज्वलित करू शकतात की नाही तुम्ही निखारा? करू शकतात. स्तंभ या करता म्हणायचं, समन्वयक या करता म्हणायचं, कारण वारकरी तत्वज्ञानाचा निखारा प्रज्वलित करण्याचं कार्य सर ज्ञानोबरायांनी केलं. आणि नंतर त्या लाल बुंद विस्तवाचा कोळसा व्हायला लागला होता. कारण ज्ञानोबरायांच्या नंतर 200 वर्ष कुठले संत झाले नाही, 200-300 वर्ष वारकरी संप्रदायामध्ये. ज्ञानोबरायांनंतर थेट जर कोण असतील, ज्ञानोबराय नामदेवराय ही प्रभावळ होती त्या काळामध्ये, समकालीन संत. त्यानंतर थेट एकनाथ महाराज झाले, मध्ये कोणीच नाही. म्हणजे वारकरी तत्वज्ञानाच्या निखाऱ्यावर राख साचली होती. आणि नाथबाबांनी काय काम केलं असेल तर कोळसा होण्याच्या आत त्या राखीवर फुंकर घालून पुन्हा वारकरी तत्वज्ञानाचा निखारा प्रज्वलित करण्याचं कार्य केलं. म्हणून समन्वयकार एकनाथ असं त्यांना म्हटलं जातं. म्हणून खरे समन्वयक ते. म्हणून त्यांनी जीवाचं परीक्षण केलं आणि त्यांच्या लक्षात आलं हे संपूर्ण जीव चिंतेनं व्यापलेले आहे. ज्ञानोबरायांचा हरिपाठ जसा आसोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाया सदा, किंवा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी, त्यांच्या हरिपाठाचं ध्रुपद आहे. तुम्ही मुखानं हरी म्हणा, तुमच्या जीवनामध्ये अगणित पुण्य संचय होईल, असं ज्ञानोबरायांच्या हरिपाठाचं ध्रुपद आहे. पण नाथबाबांच्या हरिपाठाचं ध्रुपद तसं नाहीये. ते म्हणत नाही की तुम्ही हरिमुखी म्हणा मग पुण्याची गणना. ते म्हणतात हरिमुखी गाता हरपली चिंता. म्हणजे नाथबाबांच्या हरिपाठाचा हेतू जगाला चिंता मुक्त करण्याचा आहे. विठाला म्हणून चिंताग्रस्त समाजाकडे पाहून नाथबाबा आज सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात चिंतामुक्त होण्याचा मंत्र सांगतात. आवडीन भावे हरी नाम घेते, 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 आवडीन भावे हरी नाम, आवडीन भावे हरी नाम घेते, आवडीन भावे हरी नाम घेते, आवडीन भावे हरी नाम घेते, आवडीन भावे हरी नाम घेते. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, हरिमुखी गादार बली जिंदा, हरिमुखी गादार बली जिंदा. आवडीन बाबा हरी नाम घेते, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवडीन भावे हरी नाम घेते, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. महाराज म्हणतात तुम्हाला चिंतामुक्त जीवन जगायचं असेल तर तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. आणि कसं करा? आवडीने आणि भावे, दोन अटी सांगितलेल्या. आवडीने आणि भावे हरिनाम घ्या, म्हणजे हरी तुमच्या चिंतेचं हरण करेल आणि तो स्वतःकडे ती सगळी चिंता घेईल. बघा तुम्ही, या विश्वामध्ये असा जीव नाही की त्याच्या पाठीमागे चिंता नाही, असा देव नाही की त्याच्या पाठीमागे चिंता नाही, आणि असा संत नाही की त्याच्या पाठीमागे चिंता नाही, किंवा असा भक्त नाही त्याच्या पाठीमागे चिंता नाही.
चिंतेचे स्वरूप वेगळं वेगळं असू शकतं प्रत्येकाचं, चिंतेचे विषय वेगळे असतील, पण प्रत्येकाच्या पाठीमागे आनंद महाराज चिंता. देवाच्या मागे चिंता नाही का? आपण म्हणतो देवाला कसली आली चिंता, पण एक लक्षात ठेवा, संपूर्ण जगाचा सांभाळ करायचा आहे. आपलं 10 माणसांचं, 5 माणसांचं, 3 माणसांचं कुटुंब असतं तरी कुटुंब प्रमुख कायम चिंतेत असतो. तर संपूर्ण जगाचा कुटुंब प्रमुख, मुंगीला सुद्धा उपवाशी न ठेवणारा परमात्मा, त्याला चिंता नसेल का? त्यालाही चिंता आहे. त्याला कुणाची चिंता आहे? जगद्गुरु तुकोबराय एका नाटाच्या अभंगामध्ये वर्णन करतात. तुकोबराय म्हणतात, तुझ लागली सकळ चिंता, राखणे लागे वाकडे जाता, राखणे लागे वाकडे जाता, पुढती निरविसी संता, नव्हे विसंबता धीर तू. त्याला सगळ्यांची चिंता लागली. तुम्ही आम्ही फक्त निमित्त मात्र आहे महाराज. वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. म्हणून माणसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणून आहे. आपण मी करतो मी करतो मी करतो असं म्हणून आहे. भगवंत आपल्याकडून करून घेतो, लक्षात ठेवा. आणि आपण कितीही ठरवलं मी करतो मी करतो, मग प्रत्येक ठिकाणी मी माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे तर मला यश का येत नाही प्रत्येक वेळेला? जेवढी भगवंत सहाय्य असतो त्याच वेळेस तुम्हाला यश मिळतं. मानवी प्रयत्न काही कामाचे नाही येत. म्हणजे करू नये असं म्हणत नाही मानवी प्रयत्न. भगवंत सुद्धा म्हणतात की उद्यमाचेनी मिसे आणि भाग्याचेनी भडसे, उद्यमाचेनी मिसे संपत्ती जाता पैसे घररिके, असं वर्णन ज्ञानोबरांनी केलंय. दोनही गोष्टी पाहिजे. तुम्ही उद्योग पण केला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट भगवंताचं सहकार्य पण त्यावेळेस असलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला यश मिळतं. म्हणून मी करतो हा अहम भाव आपल्या अंतःकरणात आहे, तो आपण काढून टाकला पाहिजे.